नमस्कार मित्रांनो, आशिष कदम ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आम्ही जातोय काजू काढायला. आपल्यासोबत आहे सिद्धार्थ, अजून आहे येतोय रोहित, आणि आता जातो आम्ही वरती जंगलामध्ये. बघूया तो आपण आता जंगलात बघूया किती काजू भेटतात आपल्याला. हा एक आहे. कुठे जातो आपण आता? नाही, कुठे जाणार, कुठे आपण आता? बघूया. तळीत पाणी हा त्या ठिकाणी आणि काठी नाही इकडे. लहान होतो तेव्हा आम्ही ना या तळीमध्ये उड्या मारायचो, पण आता काय साफ करत नाही, काय पण करत. इथे खोली आहे. असं बघा, आम्ही इथे आलोय आणि ही तळी म्हणजे खूप डेंजर तळी आहे, जुनाट. आणि या तळीमध्ये आपण या तळीचे म्हणजे खोल आपण माप बघूया, काय बोलतो त्याला, तळ बघूया. हे बघा, माझ्या छाती इतकं पाणी आहे याच्यात, त्याच्यामुळे. आणि याच्यात चिखल आहे भरभराट. ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही लहान होतो ना तेव्हा या तळीमध्ये आम्ही यायचो. तळीमध्ये आम्ही खूप खूप असे म्हणजे काय बोलतात त्याला, एन्जॉय केलाय. पण हा एक आमच्यात 5 जणांतून हा एक असा युग पुरुष, त्याला फक्त पेवायला येत नाही, एवढाच फरक आहे आमच्यात आणि त्याच्यात. त्याला ढोपरभर पाण्यात जर सोडलं तरी हा बुचकून मरेल, एवढी याची कॅपॅसिटी नाही पाण्यात राहण्याची. हा पाणी प्यायला सुद्धा घाबरतो. याला कुठून यायचं आम्ही काजी काढायला? काळजी घ्यायचं, फक्त काळजीच्या लायकीचं आहे. चला मित्रांनो, तुम्ही आता जातो आम्ही पुढे. इथे खूप जंगल आहे, बघू शकता तुम्ही. वगैरे काढायला ठीक आहे. जातोय आता रानामध्ये, बघूया किती काजू भेटतात आपल्याला. पाऊस पडून गेलाय त्यामुळे जो अर्ध्याचा वर मोहर होतो ना तो गळून गेलाय. काजी भेटायच्या शक्यता आम्हाला कमी आहे, तरी पण जाऊया, बघूया, ट्राय करूया. पहिला कोणाच्या काजीत? रोहितच्या. पहिल्या याच्या काजीत आम्ही जाणार. आता आम्ही आलोय अर्ध्यावर, बघू शकतो तुम्ही किती जंगल आहे इकडे. पहिलं तर खूप गरम वाटत होतं येताना, आपण जरा जसं झाडाखाली येतोय ना तसं थोडं थोडं थंड वाटतंय. इकडे तळी कुठे आहे? तळी इकडे आहे ना, देवतळी बोलतात ती आहे इकडे. दाखवतो तुम्हाला जाऊन. मस्त वाटतंय जरा थोडं. हा बघा, हा एक नंबर मित्रा माणूस आहे. आणि पुढे चाललाय. पुढे काठी घेऊन हातात, म्हणजे काहीही शून्य, म्हणजे उपयोगच नाही, शून्य उपयोग म्हणाला. हे कुठे आहे तळी? ही तळी ती कुठे? या तळीमध्ये आम्हाला डुकर सापडला. अरे सांग, तळी खाया कुठे? तर इकडे तळी आहे, पण ती दिसत नाही कारण जंगल खूप वाढलंय. हा इकडे आहे बघा. या जंगल वाढल्यामुळे आतमध्ये पण नाही जाऊ शकत, नाही तुम्हाला दाखवली ती. इथून दिसणार नाही, तिकडे आहे परफेक्ट. इथे बोलतात वाघ वगैरे येतात पाणी प्यायला. चला मग जाऊया आपण वरती. मेन काम आपलं आहे आज काजू. मेन काम आपलं आहे काजी काढायच्या. झाड आहे. तर आता जाऊया. आपल्याला इंट्रोडक्शन देत राहणार कारण आज ते कसं आहे माणूस आमच्यातला. खैराचं झाड आहे. हा बघा, हा जो कात आहे ना, त्या कातावर खूप पैसे येतात. हा, तर हा खैराचं झाड आहे, म्हणजे जो कात बनतो तो या झाडापासून बनतो. त्याचा कात आणि याच्यात खूप पैसे आहेत, म्हणजे बोलतात ना, खूप महाग जातो. देवांची काय बोलतात त्याला, काय इकडे देव बसतात गावातले सर्व. हा म्हणजे ते तिकडे देवतळे तुम्हाला बोललो ना, तिकडून देव वगैरे येतात ते. आणि तो आमचा जनावर देवस्थान आहे, म्हणजे हे देवस्थान आहे तुम्हाला. आणि पुढे काय ते युनिक दाखवणार आहो. चला वरती. रोहितच्या काजीमध्ये आग लावल्यामुळे ना अर्ध्याच्या वरची काज होती ना ती गेली जळून. कोणी आग लावल्या रे? काय माहिती. इकडे सुरू झालाय काजी निवडायला. बघूया किती काजू भेटतात. वाटत तर नाही याला आग लागली. काज बघा अशी जागली ना, जळून गेले अर्ध्याच्या वरती. बघूया किती भेटतात. तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवतो. कोकणातील रानमेवा ज्याला बोलतात, करवंद, तुम्ही बघितलीच असणार, पण दाखवतो तरी पण. इकडे आपल्याला आहे दाखवतो. इथं कोकणी रानमेवाच बोलतात. हे बघा, अशी करवंद आहेत झाडाला. खाऊया. खाती कच्ची खाली तर आंबट लागतात, पण पिकल्यानंतर एक नंबर टेस्ट असते. पिकल्यानंतर अजून भारी लागतात. पहिल्या झाडावर येऊन आम्ही फेल झालोय, काजू नाही भेटलेत.
पुढे बघूया कच्ची काजू आम्ही खाली करणार आज. जाऊया पुढे. खाली आलोय आपण. भेटले रे तो पण काय काजू जास्त नाहीत. तर याला एक काजू भेटली. ह्या काजीचं महत्व काय? ह्या काजीला साईंद्राने खाल्लेलं आहे. ए भावाची सांग याला 2 गोष्टी. सांग सांग. मी नाही सांगणार. साईंदर पुढे का? अरे ते डुकर डुकर घाबरलो. जीवात लवकर बघा बाहेर. जीवत असणार जीवात. लवकर तर लवकर. तिकडे घोरपट गेली आणि हा बोलतो डुकर डुकर आहे त्यामुळे तो अर्धा घाबरलाय. हे तू काय सांगत होता तो सांग. हा तर याला या काजूला साईंद्राने खाल्लेलं आहे. आणि असे पडलेले काजू ते म्हणजे याला काय बोलतात काय बोलतात रे याला? या काजूला काजूच बोलतात. याला काजूच बोलतात. हा? काय? कॅशू. त्याच्या भाषेत कॅशू म्हणजे काजूला पण त्याने आता नवीन नाव ठेवलंय युनिक. युनिक नाही इंग्लिश मध्ये बोलतात. हा? इंग्लिश मध्ये काय बोलते? कॅशू. कॅशू. कॅशू इंग्लिश हा. बोलतंय. हा म्हणजे ठीक आहे म्हणजे आता या परिस्थितीत कॅशू ठेवूया नाव. आणि अजून काय? आणि बोंडू. बोंडू दाखव जरा यांना. गोंडू. बोंडू काज हा. असं तोडायचं हा तिकडे टाकायचा हा पिशवी टाकायचा. असली असली काजी चोर. हा असली काजी चोर. आणि हा ब्रँड लक्षात येऊ दे. हा ब्रँड म्हणजे कोणाचा आहे? तुम्हीच जाता. म्हणजे कसा कोणी पकडलं तर नाव कोणाचं सुमित जाधव. मी नाही. प्रत्येक नावामागे सुमित जाधव आहे. त्याच्यामुळे आम्हाला कसं सुरक्षित राहायला खूप आवडतं. मार खायची जागा म्हणजे त्यांची मालकांची. आम्ही फक्त चोरणार मार खाणार मालक. तर मित्रांनो असं काय नाही आम्ही काजी वगैरे काही चोरत नाही. तर या सगळ्या काजी आहेत ना या रोहितच्या आहेत. चोरण्याचा विषय नाही आपल्या आपल्याच घरी पण चोरणे बरोबर नाही वाटत. जाय ऊपर काजू है मी पकडूंगा. बघूया किती काजू दिसले त्याला. 2 आहेत. पूरे सितार जादव को नहीं मिल रहा. भेटणार भेटणार. छूट गई कॅश. तर अशा प्रकारे अजून एक काजू भेटले आपल्याला. काठीने पाडलेला बोंडू आहे. त्याचं महत्व म्हणजे हा बोंडू सहजा पडत नाही. त्याला फक्त काठीनेच पाडावं लागतं. आणि तो म्हणजे हे चांगलं काम करणारा म्हणजे हा सिद्धार्थ जाधव आहे. बोललो ना अशी असली काजू चोर. असली काजू चोर. तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. तो घरी येतानाच काठी घेऊन आलाय. आणि असे चांगले बोंडू. हा बोंडू बघा. हा बोंडूचा आकार बघा किती म्हणजे चांगला खूप छान वाटतोय. आणि अजून तुम्हाला अनेक असे बोंडू दाखवणार. पिवळे लाल लाल धम्मक आणि काळे पण दाखवणार आहे. आमच्याकडे भेटतात. त्याला काय पण बडबडायची सवय झाली. नाही नाही काय इथे भेटतात. इथे भेटतात. तर मित्रांनो आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो बटनला लाईक करून पुढे काय करा जाऊ दे एवढं. मित्रांनो आपण ही काज आता बघूया किती भेटतात. त्यानंतर अजून वरती जायचं आपल्याला. काज ही मोडून तर बघूया आम्ही काढतो आता काजू आणि पुढे दाखवतो आणि तुम्हाला शेवटला दाखवतो आपल्याला किती काजू भेटले. रानटी फुलपाखरू. रानटी फुलपाखरू आहे. हात लावला तरी पळत नाही. ओ गेला उडून गेला. तर मित्रांनो ही पण आपण काजू आता बघितली. जास्त नाही भेटलेत. आता जाऊया आपण पुढे. तिकडे बघूया किती काजू भेटतात. इकडे स्मशानभूमी आहे इकडे. म्हणजे जुन्या लोकांची म्हणजे जुनी लोक होते ती इकडे यायची म्हणजे स्मशानभूमी आहे. ही चालतो इथे म्हणजे दफन केलेलं आहे. म्हणजे काय बोलतात त्याला दफनच केलेलं आहे. हे जुन्या काळातले. जाऊया पुढे आपण. स्पॉटवर येऊन पोचलोय. म्हणजे इकडे ही एक विहीर आहे. खूप जुनी विहीर आहे. तेव्हा आमचा जन्म पण झाला नव्हता तेव्हापासूनची आहे. आणि ते साईंद्राचं बिळ आहे. आणि ते बिळात ना एक हे आता बुजले नाहीतर इकडे खूप खोल होतं. आता वरतून सगळ्या पावसात ना माती वाहत वगैरे येते त्यामुळे ही सगळी बुजली आहे. नाहीतर खूप खोल होती. तुम्हाला जाऊन दाखवेल. खूप जुनी अशी विहीर आहे. तिथे पहिले पाणी पावसात आलो तर तुम्हाला नक्की एकदा मी दाखवेल यायचं. की कसं काय. इकडे थोडं बसलो मस्त थंड वगैरे वाटत होतं. आता इथून जातो आम्ही पुढे. बघूया तिथे काय भेटतं रे. वरती येऊन पोचलोय. इकडे सिद्धार्थच्या काजी आहेत. खूप खालून आलोय. जवळजवळ तिकडून आम्ही आलोय. बघूया काजू जे आपल्या खाली पडतात ना
गुजरातला जंगलातला आपला एक प्राणी आहे साविंदर, सगळ्यांना माहिती असेल. तो साविंदर आहे ना, ते काजू फोडतो, त्यातून घर खातो. त्यामुळे काजू भेटायच्या शक्यता चान्सेस कमीच आहेत. बहुतेक तर झाडाखाली ना साविंदराने काजू अशा खाऊन टाकलेले आहेत. मगाशाने दाखवलेत तुम्हाला. तर आता आम्ही आलोय वरती, म्हणजे इकडे एक घर होतं. कधीपासून जा रे? 90 म्हणजे खूप जुनं घर आहे. तिथं फक्त आता पाया शिल्लक राहिलाय. म्हणजे पहिले इथे राहायची. कोण राहायचे रे? म्हणजे बोलतो की म्हणजे असं ऐकण्यात आहे की यांच्या घरातले म्हणजे जुनी माणसं वगैरे आमचं अस्तित्व आहे इथे राहायचे. इथे. झाडांना वगैरे पाणी वगैरे घालायचं असायचं ना, तेव्हा ते इथे येऊन राहायचे. हा म्हणजे झाडांची वगैरे काळजी घेण्यासाठी बोलतात ना, देखभाल बागेत कसे काम करतात त्याला फक्त करण्यासाठी इथे घर वगैरे होतं. म्हणजे इथे राहायचे. आता त्याचा फक्त पाया शिल्लक आहे. कारण इथे माणसं आता राहत नाही, जंगल वाढल्यामुळे इथं कोण राहत नाही. सगळे खाली म्हणजे वाडीत राहतात. जुनी माणसं होती तीच फक्त राहायची. त्यामुळे आता काही इथे कोण राहत नाही. इथून आमच्या वरती रस्ता जातो आणि आम्ही आता जातोय खाली. खूप दमण आलोय, त्या टोकापासून आलोय आम्ही. जाऊया पुढे. आंब्याचे झाडे कैऱ्या लागलेत. तर आपण या झाडावर चढणार आहोत आणि रेस्क्यूचं काम आहे. वरती जातं. हा तर मित्रांनो, रोहित आता वरती चढतोय. किती उंच झाड आहे ते बघा. बघूया म्हणजे ट्राय करतोय जायचा. तुटलेली आहे झाडावर चढायची, पण बघूया. परमेश्वर जा जा. उमले पण आहे, त्याच्यामुळे खतरा तर खूपच आहे. बघायचं ते ॲनाकोंडा वगैरे आहे का वगैरे आहे. म्हणजे मला उकले येलेलं मी नाही. उमलेच म्हणजे घोळतो. जा जा, काय नाही होत. आंबे तर आम्हाला काढायचेच आहे. तर जातोय रोहित वरती. आरामात. तर अशा प्रकारे सुरुवात झाली आहे झाडावर चढायची. हो जा रे. रोहित चढलाय वरती आणि तिकडे खूप आंबे आहेत. दाखवतो झूम मध्ये का. ते आंबे दिसत आहेत ना, ते आंबे काढण्यासाठी खास गेलाय वरती. दाखवतो तुम्हाला. खाली आला की तुम्हाला दाखवतो किती आंबे काढणार आहेत ते, कारण खूप आंबे आहेत. बघूया किती देतोय खाली. खाली लवकर टाक. लवकर हे थांब रे. अरे इथे टाक. हा ओ गाईज, दे इकडे दे. हा बघा आंबा. तर हे एवढीच आणायची साईज. होय, त्या याची आंब्याची एवढी साईज आहे, पण पिकल्यानंतर एक नंबर भारी टेस्ट आहे याला. आता कैरी आहे. अगोदर मला अजून काढायचे आहेत. मोठा घळ काढलाय, त्याच्या हातात आहे. आता खाली देतोय तो. नीट टाक. बॉडी काढतो मी. बॉडी कशा म्हणजे घेऊनच जाऊचो आज. तुटला ₹100 ढीक पसारतो एवढा लक्षात ठेव. टी शर्टचे लागतले तुझी. टाक. ढीक पसारतो. हा 1 2 3. यस सक्सेसफुल. दाखव जरा कसं वाटतो. हे खाली आहे बस झाली. हा बघा, तर एवढा मोठा घळ आंब्याचा भेटलाय आम्हाला. दाखव रे आंबे दाखव. तर याने आणलेत झाडावरती काढून. खूप आंबे काढलेत. काजी तर नाही भेटले, पण आंबे काढले आम्ही. काहीतरी घरी घेऊन जायचं. जाऊया खाली. अजून काजीत जाऊचा काय नको. काजीत नको. म्हणजे काजी कसा पाऊस पडल्यामुळे ना अर्ध्याच्या वर जो मोर असतो तो गळून गेला, त्यामुळे काजू भेटायच्या शक्यता कमी. आंबे मात्र भेटले. आंबे नाही, कैऱ्या. जाऊया आता खाली. कोणी खाल्ला ना सर.
फणस पण धरलेत, पण फणस नाही काढायचं आपल्याला. तर आम्ही जंगलातून घरी आलोय आणि आम्हाला काय जास्त नाही भेटलं, फक्त आंबे भेटले. जेवढेच आंबे भेटले, जेवढे म्हणजे आंबे होते पण आम्ही नाही काढले, पिकण्यासाठी ठेवलेत. तर आम्ही आता घरी आलोत. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.